नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे काल होती एकादशी आणि ती आपण दुसऱ्या दिवशी सोडतो आणि ती सोडण्यासाठी आपण काहीतरी गोडधोडाचं करत असतो. मी आज बनवणार होते शेवयाची खीर. तेच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला बघा कशी वाटते कशी नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर बनवूया आपण शेवयाची खीर. खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काजू बदाम, शेवई, थोडासा रवा आणि इलायची. आपल्याला हे काजू बदाम आता बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे चाकूने कट करायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते आणि ते लवकर होत नाही. तर तेच कट करण्यासाठी मी मेशोवरून हे एक प्रोडक्ट मागवलेलं आहे. खूप छान आहे. याच्यामध्ये खूप इझिली हे काजू बदाम बारीक होतात आणि याची प्राईस पण जास्त नाही आहे. तुम्ही बघू शकता. हे याला काजू बदाम चॉपर म्हणतात. एकदम इझी आहे. ते फक्त आपल्याला काजू बदाम त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे मागे दिलेलं आहे ते फक्त फिरवायचे. त्याने एकदम मस्त बारीक हे होतात. जास्त काही मेहनत करायची गरज नाही लागत याला. काजू बदाम आता आपण बारीक करून घेतलेले आहेत. आता जी शेवई आहे ते आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं टाकलेलं आहे तूप. हे गावरान तूप आहे आणि त्याच्यामध्ये मी शेवई टाकलेली आहे. आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत. बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. हे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मला भाजायचा आहे रवा. तर हा पण आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे मी तूप वापरलेले ना, हे माझं सगळं घरचंच आहे, विकतचं नाही आहे. हे मला माझ्या मावशीने बनवून दिलं होतं. तर बघू शकता रव्याचाही आपला थोडासा कलर चेंज झालेला आहे. एवढाच आपल्याला भाजायचं आहे, जास्त जाळून नाही द्यायचं आहे आणि थोडासा कच्चा पण नाही ठेवायचा आहे. जेवढं आपण हे चांगलं भाजून घेऊ ना तेवढं एकदम खरपूस लागतं. हे आपण काढून घेऊयात आणि याच्यानंतर आपण भाजूयात काजू बदाम. मस्त असं बारीक झालेलं आहे आपलं काजू बदाम. तर याचाही थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे. आणि हे सगळं भाजून झालं तर हेही काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे म्हणजे जेवढी खीर बनवायची आहे त्याच याच्यानुसार आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. आता मला थोडीशीच खीर बनवायची होती म्हणून मी त्या हिशोबाने टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त दूध टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि तूप याच्यासाठी टाकायचं की खिरीला आहे ना आपल्या मस्त एक येलो कलरचा लेअर येतो. बघू शकता. आता हे सगळं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळून झालं की याच्यामध्ये टाकायचे आहेत काजू बदाम आणि शेवई आणि रवा. हे आपण जेवढं भाजलेलं होतं ना तर तेवढं सगळं खिरीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं. आणि याला मस्त एक उकळी काढून द्यायची आहे. खिरीला उकळी फुटेपर्यंत आपण इलायची बारीक करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे 3 इलायची घेतलेले आहेत. तर ही आपल्याला एकदम बारीक कुटून घ्यायची, जास्त मोठी नाही ठेवायची आहे. आणि उकळी आल्यावरती ही इलायची आपल्याला खिरीत टाकून घ्यायची. इलायची टाकली ना की तर खिरीला एक मस्त वास येतो. बघू शकता मस्त आपली खीर उकळलेली आहे. इथे आपल्या खिरीला मस्त एक उकळी फुटलेली आहे आणि खूप छान वास येतोय.
आता याच्यामध्ये ना मी जे मसाला दुधासाठी वापरते ना ही पुडी, तर मी ही वापरणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी याच्यापासून मसाला दूध बनवलं होतं, तर त्याच्याच 2 पॅकेट मी खिरीमध्ये टाकणार आहे, कारण खूप छान लागते त्याची चव आणि एकदम शिरखुर्मासारखं लागतं ते. आणि सगळं उकळल्यावरती आपल्याला टाकायची आहे साखर. तर याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढी गोड पाहिजे तेवढी तुम्ही जास्त टाकू शकता, किंवा कमी गोड पाहिजे असेल तर कमीही टाकू शकता. आणि खीर होईपर्यंत आपण घेऊया चपात्या करून. तर चपात्या जेव्हा मी बनवते ना, तेव्हा त्याचे मी एकदम सगळे गोळे करून ठेवते, कारण तवा तापलेला असतो आहे आणि पटपट पटपट होऊन जातात मग चपात्या. आज थोडंसं जास्त स्पीड झालं होतं माझ्याकडून. आणि आमच्या गावाकडे ना थोड्या मोठ्या मोठ्या चपात्या करतात, तर मला काही एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या आवडत नाही, मी छोट्या छोट्याच करतात. तरी पण ही जरा मोठीच झाली आहे मला असं वाटतंय. आणि हे सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं पहिले देवाला नैवेद्य दाखवून घेते, कारण आपल्याला उपवास सोडायचा होता आणि त्याच्यामुळेच मी पहिले देवाला नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतरच म्हटलं की आम्ही उपवास सोडतो. तर मस्त आपली खीर झालेली आहे, मस्त त्याचा वास वगैरे येतोय. आणि याच्यासोबत मी तोंडी लावण्यासाठी केली होती मेथीची भाजी, म्हणजे मेथीची भाजी, चपाती, काकडी आणि खीर. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.